कृषी मंत्र्यांचा माढा तालुक्यातील दौरा आता रद्द झाला अशी चर्चा होती, मात्र त्यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पडदा टाकला। इंदापूरमध्ये थांबल्यानं उशीर झाला, मात्र माढा दौरा रद्द केला नसून आपण माढा तालुक्यामध्ये जाणार असा खुलासा त्यांनी केला। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करतायत। अशातच आता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सुद्धा तुमच्या शेतामध्ये पाहून गेले तर काही अर्थ नाही, असं विधान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे। नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यामध्ये आमदार आशिष देशमुख यांनी पाहणी केली। तेलगाव, दाढेरा आणि तिडंगी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले। त्यांनी नुकसान झालेल्या सोयाबीन, कपाशी पिकाची पाहणी केली। ओला दुष्काळ जाहीर करा, दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे डायलॉग मारण्याच्या पलीकडे कोणतेही रचनात्मक काम करू शकत नाही अशी टीका प्रवीण दरेकरांनी केलेली आहे। मुख्यमंत्री असताना घरी बसून काम केलं, 600 कोटींचा मुख्यमंत्री सहायता निधी वापरला नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे। ओला दुष्काळाचा विचार करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांची शेती पूर्ववत कशी होईल यावर भर द्यायला हवा अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। दिवाळीपूर्वी केंद्राची मदत शेतकऱ्यांना मिळेल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलंय। माढा तालुक्यातील पूरग्रस्त उदरगावची त्यांनी पाहणी सुद्धा केली। यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव विमानतळावरती भेट घेतली। कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा करत मांडलेली आहे। हेक्टरी 18,000 रुपये जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करते। तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा, नाहीतर आमची जमीन तुम्हीच दुरुस्त करून द्या असा संताप बीडमधील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवारांना माहिती दिली आहे। लोहा कंधारमधील अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान सुद्धा झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूरस्थितीची माहिती देण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी पूरग्रस्तांनी नागरिकांना धीर दिलाय। सिंधुदुर्गातील महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। कुडाळमधील खरे राणे समर्थक कोण खोटे आणि कोण खरे हे आता असा वाद जो आहे तो आता निर्माण झालेला आहे।